तरुण भारत नागपूर दिनांक 13 डिसेंबर 2021 दिल्ली दिनांक सेनापतींचा अपघात की घात. लेखक रवींद्र दाणी. रशियन बनावटीच्या एका हेलिकॉप्टरनं आणखी एक बळी घेतला आणि तोही देशाच्या सेनापतीचा. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन चंद्र रावत यांचा. जनरल रावत हे देशाचे पहिले सीडीएस आणि एखाद्या विमान हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा होणारे पहिले सेनापती. एक कर्तबगार अधिकारी म्हणून ते ओळखले जात. वास्तविक सेनाप्रमुख होण्याच्या ज्येष्ठतेत ते दुसऱ्या क्रमांकावर होते. पहिल्या क्रमांकावर लेफ्टनंट जनरल बक्षी या नावाचे अधिकारी होते. मात्र त्यांना काश्मीर सीमा हाताळण्याचा अनुभव नसल्यामुळे जनरल बक्षी यांच्याऐवजी जनरल रावत यांना सेनाध्यक्ष करण्यात आलं होतं. नंतर त्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ करण्यात आलं. कारगिल नंतर 1999च्या कारगिल युद्धानंतर वाजपेयी सरकारने देशाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने भारतातही अमेरिकेच्या धर्तीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्याची शिफारस केली होती. यात तिन्ही सेनादलांचा एकच प्रमुख असावा असं अपेक्षित होतं, जेणेकरून युद्धकाळात या सेनादलांमध्ये समन्वयाची समस्या तयार होऊ नये. या सेनादलांमध्ये अंतर्विरोधाच्या घटना घडत असतात. अंतर्विरोधाचे निर्णयही घेतले जातात. कारगिल युद्धातही हे झाल्याचं आढळून आलं होतं. अगदी अलीकडची घटना म्हणजे भारताने अमेरिकेकडून अपाचे या लढाऊ हेलिकॉप्टरची खरेदी केली. याचा वापर दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी केला जाणार होता. त्यामुळे ते लष्कराकडे असावं अशी सेनादलाची भूमिका होती, तर त्यांचं स्वाभाविक नियंत्रण वायुदलाकडे असावं अशी वायुदलाची भूमिका होती. तिन्ही सेनादलांमधील समन्वयाची ही समस्या टाळण्यासाठी तिन्ही सेनादलांसाठी एकच सेनापती असावा अशी शिफारस सुब्रमण्यम समितीने केली होती. ती मोदी सरकारनं स्वीकारली आणि जनरल रावत यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त केलं होतं. अपघात की घात. जनरल रावत हे कुशल सेनापती तर होतेच, शिवाय एक चांगले गृहस्थही होते. जनरल रावत यांचे वडीलही लष्करात मोठ्या पदावर होते. वडिलांनी दिलेली भगवद्गीता हा त्यांचा आदर्श होता. एक सज्जन अधिकारी अशी त्यांची ओळख सांगता येईल. चीन हा त्यांच्या चिंतेचा विषय होता. ते चीनला डोळ्यांसमोर ठेवून आपली व्यूहरचना तयार करीत होते आणि चीनही त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. त्यामुळे हा अपघात की घातपात याची चौकशी झाली पाहिजे. वर्षभरापूर्वी तैवानचे लष्कर प्रमुखही अशाच एका हेलिकॉप्टर अपघातात ठार झाले होते. त्यात चीनचं नाव घेतलं गेलं होतं. 3 दशकांपूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रपती जनरल झिया उल हक यांच्या हर्क्युलिस विमानाने बहावलपूर हवाई तळावरून उड्डाण केलं आणि काही क्षणात विमान कोसळून जनरल झिया ठार झाले होते. एका दातावरून त्यांची ओळख पटविण्यात आली होती. त्यामुळे जनरल रावत यांचा अपघात कसा झाला हे समोर आलं पाहिजे. सेलूर ते वेलिंग्टन हा केवळ 20 मिनिटांचा हेलिकॉप्टर प्रवास आहे. उड्डाणानंतर 10 मिनिटातच हे काय झालं, कसं झालं याचं उत्तर कोणाजवळही नाही. देशाचा सर्वोच्च लष्करी अधिकारी प्रवास करीत असल्याने हेलिकॉप्टरची सुरक्षा, चाचणी, तपासणी या बाबी झाल्या असणारच. सेलूर इथल्या हेलिकॉप्टर पथकाचा प्रमुख हाच जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरचा पायलट होता. मग हा अपघात कसा झाला याबाबत एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. एक मोठा अपघात. 22 नोव्हेंबर 1963 रोजी पूंछ भागात झालेल्या एका हेलिकॉप्टर अपघातात भारताचे 5 सेनापती मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक आदेश जारी करून एकाच हेलिकॉप्टरमधून एकाच वेळी एकापेक्षा जास्त सेनापतींनी प्रवास करू नये असा आदेश जारी केला होता. या 5 सेनापतींमध्ये भारतीय वायुदलाचा एक मोठा अधिकारी होता. विजेच्या तारांमध्ये अडकल्याने ते हेलिकॉप्टर कोसळलं होतं. जुनाट विमानं. सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध सुरू असताना अमेरिका पाकिस्तानला विमानं पुरवित होता, तर भारताला सोव्हिएत युनियनकडून विमानं विकत घ्यावी लागत होती. त्याला आता 50 वर्ष झाली आहेत. मिग विमानं आणि MI जातीची हेलिकॉप्टर्स हा भारतीय वायुदलाचा कणा आहे. मात्र हा कणा आता कमजोर झाला आहे. कारगिल युद्धाच्या पहिल्या दिवशीच या मिग विमानांनी भारताचा घात केला होता.
फ्लाईट लेफ्टनंट नचिकेताच्या MiG-27 विमानाच्या इंजिनात आग लागली. त्याला विमानाच्या बाहेर पडावं लागलं आणि मग त्याचा शोध घेण्यासाठी MiG-21 विमानात बसलेल्या स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजाला जोखीमपूर्ण अशी शोध मोहीम हाती घ्यावी लागली होती. यात पाकिस्तानने आहुजा यांचं विमान पाडलं, नंतर त्यांना ठार केलं तर नचिकेताला पकडलं. नंतर नचिकेताची सुटका करण्यात आली होती. असंच युद्धाच्या दुसऱ्या दिवशीही झालं. पाकिस्तानने भारताचं एक हेलिकॉप्टर पाडलं. भारताजवळ दुसऱ्या कोणत्या बनावटीचं हेलिकॉप्टर नव्हतं. त्यामुळे कारगिल युद्धात हेलिकॉप्टर वापरण्याचा विचार सोडून देण्यात आला आणि नंतर फ्रान्स बनावटीच्या मिराज 2000 जातीच्या विमानांचा वापर करण्यात आला. त्यांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली होती. फ्लाइंग कॉफिन. रशियन बनावटीच्या विमानांना भारतीय वायुदलात फ्लाइंग कॉफिन म्हणजे उडती शवपेटिका असं म्हटलं जातं. एवढे बळी या विमानांनी घेतले आहेत. दुर्दैवाने देशाच्या सेनापतींच्या संदर्भात उडती शवपेटिका हा शब्दप्रयोग नेमका ठरला. बालाकोट प्रकरण. 2019 मध्ये पुलवामा आणि बालाकोट प्रकरण घडलं. त्यातही मिग विमानांनी भारताचा घात केला होता. पाकिस्तानजवळ F-16 जातीची विमानं होती आणि भारताने पुन्हा मिग विमानाचा वापर केला. विंग कमांडर अभिनंदन यांचं विमान पाडण्यात पाकिस्तानला यश मिळालं होतं. याचं मुख्य कारण होतं मिग विमानांची जुनाट यंत्रणा. यानंतर आणखी एक घटना घडली. भारताच्या MI हेलिकॉप्टरने भारताच्याच दुसऱ्या एका MI हेलिकॉप्टरवर प्रक्षेपणास्त्र डागलं. यात भारताचं एक MI हेलिकॉप्टर बेचिराख झालं आणि या हेलिकॉप्टरमध्ये असलेले 6ही अधिकारी हुतात्मा झाले. म्हणजे कारगिल असो की बालाकोट की नेहमीची सरावाची उड्डाणं, मिग विमानं आणि MI हेलिकॉप्टर यांनी देशाला दगाच दिलाय. याचा अर्थ ही विमानं किंवा हेलिकॉप्टर चांगली नव्हती असा नाही, मात्र आता ती कालबाह्य झाली आहेत. भीतीदायक अनुभव. भारतीय वायुदलाच्या MI हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची संधी मला अनेकदा मिळाली, मात्र तो प्रत्येक अनुभव काहीसा भीतीदायक राहत होता. अगदी देशाच्या उपपंतप्रधानांसाठी जे हेलिकॉप्टर वापरलं जात होतं त्यातही बसताना सुरक्षेची भावना निर्माण होत नव्हती. हीच स्थिती भारतीय सीमा सुरक्षा दलाजवळ असणाऱ्या एव्हरो विमानांची होती. एव्हरो विमानांचा एक किस्सा फार मनोरंजक आहे. काही वर्षांपूर्वीची घटना आहे. काश्मीरमधील स्थिती सामान्य होतेय, सुधारते आहे हे काही प्रमुख व्यावसायिकांना दाखवण्यासाठी सरकारने त्यांना काश्मीर खोऱ्यात नेण्याचं ठरवलं. सारं काही ठरविण्यात आलं. ठरलेल्या वेळी ठरलेल्या दिवशी हे व्यावसायिक दिल्ली विमानतळाच्या भारतीय वायुदलाच्या भागात दाखलही झाले. जेव्हा ते विमानाजवळ पोहोचले, विमानाची अवस्था पाहून त्यांना घाम फुटला. काही व्यावसायिकांनी त्या विमानातून प्रवास करण्यास नकारच दिला. ते आपल्या घरी परतले. काही वर्षांनी सरकारने सीमा सुरक्षा दलासाठी 2 आधुनिक विमानं विकत घेतली. हा भाग वेगळा. महत्वाच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी MI जातीच्या हेलिकॉप्टर्सचा वापर होत राहिला. सेनापती रावत स्वतः अशा या जुनाट तंत्रज्ञानाच्या हेलिकॉप्टरचा बळी ठरले. हे त्यांचं आणि आपल्या देशाचंही दुर्दैव. दिल्ली दिनांक या सदरातील रवींद्र दाणी यांचा हा लेख आपण tarunbharat.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण आणि परखड विवेचन करणारे लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.